रामकृष्ण हरी मंडळी, मी मोनिका आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉग मध्ये। ऑब्वियसली आज दुसरा डे आहे द्वारका मधला आणि आज आम्ही एक ट्रॅव्हल बुक केली आहे हाफ डे साठी। तर हे माझ्या मागे जे ऑफिस दिसतं तिथून आम्ही ट्रॅव्हल बुक केली आहे। आम्हाला पर हेड 150 रुपये पडले। त्याच्यामध्ये आम्हाला 4 ठिकाणं ते फिरवणार आहे। एक नागेश्वर ज्योतिर्लिंग, दुसरं बेट द्वारका, तिसरं रुक्मिणी टेम्पल आणि एक आहे गोपी तलाव। तर असे 4 ठिकाणं आम्ही फिरणार आहोत। आम्ही 5 जण आहेत सोबत आणि त्यांनी 150 रुपये पर हेड असं आम्हाला चार्ज केले। तर हे खूप अफोर्डेबल आहे असं मला वाटलं, कारण आम्ही इथल्या रिक्षावाल्यांना विचारलं तर त्यांनी आम्हाला 1800 1500 अशा किमती सांगितल्या हे 4 ठिकाणं फिरवण्याची। जर तुम्ही कधी द्वारकात आलात तर असं एखादी बस तुम्ही करा। आता मी थांबले रबारी गेटच्या इथे। रबारी गेटच्या इथेच मागे ऑफिस आहे, तिथूनच आम्ही बुकिंग केलं होतं। असे खूप सारे ऑफिस इथं अवेलेबल आहेत, तुम्ही कुठूनही बुक करू शकता। आणि चालू होते माझं डे 2। तर चला तर मग, आणि हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहत राहा, मी बाकीची माहिती देत राहील। आता मी आली आहे माझ्या पहिल्या स्पॉटला, रुक्मिणी टेम्पल मध्ये। आणि हे माझ्या मागे जे दिसतंय हे रुक्मिणीचं मंदिर आहे। असं म्हणतात की द्वारकामध्ये जेव्हा कृष्ण आणि रुक्मिणीचा 12 वर्षाचा जो वियोग होता तो त्यावेळेस रुक्मिणी माता इथे द्वारकेच्या बाहेर राहायच्या 12 वर्ष आणि द्वारकाधीश म्हणजे कृष्ण भगवान गावात राहायचे द्वारकेमध्ये। आणि इथे असं म्हटलं जातं की इथे येऊन जर तुम्ही जलदान केलं तर ते जलदान खास आपल्या पितृ लोकांसाठी असतं आणि त्यांची शांती होते असं इथे म्हटलं जातं। तर इथे येऊन जलदान करतात लोक। आणि मंदिरातली मूर्ती खूप चांगली आहे। मंदिरात ऑब्विसली इथेही फोटो अलाउड नाही आहेत, त्यामुळे मी काही फोटो शूट करू शकले नाही। पण मंदिराचं बांधकाम इतकं सुंदर आहे आणि मंदिरावरती खूप चांगल्या नक्षीकाम केलेलं आहे। वेगवेगळ्या मूर्तीज आहेत देवाच्या, काही स्वर्गसुंदरी आहेत। खूप छान मंदिराचं बांधकाम आहे। मंदिराचं आध्यात्मिक महत्त्व सोडलं तर त्याचं जे बांधकाम आहे तेही आपलं लक्ष वेधून घेतं। हे मंदिर साधारण 12व्या शतकात बांधलेलं असून त्याचं निरीक्षण करत असताना आपल्याला समजतं की हे मंदिर हे नागर शैलीत बांधलेलं आहे। आणि जर आपण आणखी ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं दिसून येतं की मंदिराचे जे पिलर्स आहेत त्याच्या सर्वात शेवटी गजरथ आहे, त्याच्यावरती नररथ आहे आणि त्याच्यावरती विविध देवी देवतांची जी मूर्ती आहेत ते कोरलेलं, त्याचबरोबर सूर्यसुंदरींच्या मूर्त्याही तिथे कोरलेल्या आहेत। मंदिराचं साधारण बांधकाम हे मिक्स आहे वेगवेगळ्या शैलींचं, जसं की राजस्थानी, गुजराती आणि काही प्रमाणात साऊथ इंडियन स्टाईल ही मंदिराच्या बांधकामात वापरलेली। मंदिर जसं की 12व्या शतकात बांधलेलं असावं, त्या काळी गुजरातमध्ये सोलंकी चालुक्यांचं राज्य होतं। हे मंदिर साधारण त्यांच्या राज्याच्या काळातच बांधलेलं असावं, कारण याचं स्ट्रक्चर जरासं सोलंकी चालुक्य आर्किटेक्चरशी मिळतं जुळतं आहे।
रुक्मिणी मंदिर पाहिल्यानंतर आम्ही पोहोचलो भगवान शंकरांच्या सर्वात पहिलं ज्योतिर्लिंग असणाऱ्या नागेश्वर या ठिकाणी. नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात आणि हे माझ्या मागे जे दिसतंय ते मंदिर आहे आणि इकडे मोठीच्या मोठी शिवमूर्ती. चाललोय गोपी तलावकडे आणि गोपी तलावचं दर्शन घेऊन मग आम्ही भेट द्वारकाला जाणार आहोत. ते ऍक्च्युली भेट द्वारका आहे, तरी त्याला बेट द्वारका म्हणतात, काय माहित नाही. भेट त्याच्यासाठी आहे की सुदामाची आणि श्रीकृष्णाची भेट तिथे झाली होती म्हणून त्याला भेट द्वारका म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हटलं की आपल्याला गोपिका आठवतात आणि असं म्हणतात की या गोपी तलावात जेव्हा गोपिकांना कळालं की भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा देहत्याग केलाय त्यावेळेस खूप साऱ्या गोपिकांनी या तलावातच आपला देहदान केलं, आपलं जीवनदान दिलं आणि ते विष्णुलोकी पोहोचल्या. फिरून झालेले आहेत द्वारकातले आणि आता आम्ही जेवण करायला आलो कारण संध्याकाळी आमची ट्रेन आहे. आम्हाला आणखी एकदा इस्कॉन टेम्पल आणि द्वारकाधीश मंदिरमध्ये जायचं आहे. बघू प्लॅन सक्सेस होतोय का ते मी व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला. आता आम्ही जेवण करतोय. इथे एक हॉटेल कान म्हणून आहे, त्या हॉटेलमध्ये आम्ही आलो. चिक 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 आमचं जेवण झालंय आणि आता मी पान खाते. आणि आज आम्ही परत एकदा द्वारकाधीश मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. खूप छान दर्शन झालंय. दोनदा दर्शन झालंय पण असं त्यात एनर्जी तीच होती. आणि आता परत आम्ही निघालोय कारण आमची ट्रेन आहे आणि आम्हाला आता खूप गडबड झाली. मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग करायची होती पण राहून जाईल मे बी.
तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा. आता मी आली आहे द्वारका स्टेशनला. हा माझा फायनल स्पॉट आहे कारण माझी इथून ट्रेन आहे आणि इथून मी जाणार आहे माझ्या पुढच्या प्रवासाला. गुजरातमधला माझा पुढचा टप्पा असेल अहमदाबादचा. अहमदाबादचा नवीन ब्लॉग मी करणारच आहे. पण तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जय श्री कृष्ण लिहा, म्हणजे मला कळेल की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. तोपर्यंत हसत राहा, आनंद राहा आणि भेटूयात लवकरच अहमदाबादमध्ये. तोपर्यंत बाय.